मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. कसं काय मित्रांनो, मजेत ना? आणि असेच मजेत राहा. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे डाळप स्वारी म्हणजे काय असतं की रयतेच्या भेटीला किंवा इतर मंदिरांच्या भेटीला त्या गावातील ग्रामदैवत किंवा कुलदैवताची ही पालखी या रयतेच्या भेटीला बाहेर पडते, गाव भेटीला बाहेर पडते. तर आज आहे हे डाळप उत्सव. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अशी बरेचशी गावं आहेत की ज्या गावात ही डाळप स्वारी असते. आज श्रीदेवी भद्रकाली देवीची डाळप स्वारी आहे रेवंडी गावातली. त्याचप्रमाणे रामेश्वर कांदगावचा रामेश्वर मंदिर, या रामेश्वराची देखील आज डाळप स्वारी आहे. तरी रामेश्वर मंदिराची डाळप स्वारी ही 3 दिवसाची असते आणि भद्रकाली मंदिराची डाळप स्वारी ही 1 दिवसाची असते. म्हणजे जेवढी रेवंडी आणि सर्जेकोटची सीमा आहे, या सीमेमध्ये जेवढी देवस्थानं आहेत, या देवस्थानाला भेट देण्यासाठी ही डाळप स्वारी बाहेर पडेल आणि मध्ये मध्ये रयतेची भेट देखील ही डाळप स्वारी घेईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत ते रेवंडी गावातील श्री भद्रकाली देवी मंदिरात. आज आहे डाळप स्वारी. सकाळी देवीची पालखी सजवली जाते आणि साधारण 9 वाजता धूप घालून गाराणे घातले जाते. या ठिकाणी आतापर्यंत पार पाडलं आणि त्या पाडण्याच्या हुकमाप्रमाणे त्या ठिकाणी काम आमचा पुरातन केरळ आमचं जमीन आपले सांगितलं. गाराणे घातल्यानंतर अवसारी तत्वे उभी केली जातात व पालखी लवाजमासहित रयतेच्या आणि देवाच्या भेटीसाठी मंदिराबाहेर निघते. सर्वप्रथम मंदिरामागील श्री खेबा चाळा या ठिकाणाला प्रदक्षिणा घालून पालखी जैन ब्राह्मण स्थळाच्या दिशेने मार्गक्रमण करते. महाराजी पुते नोटीस मुंगा भद्रकाली असुदी वरापास ब्राह्मण सरदार पूर्वा श्री जैन ब्राह्मण स्थळाला भेट देऊन फणसुळा मार्गे पायवाटेने पालखी महार स्थळाजवळ प्रस्थान करते. महार स्थळाला भेट देऊन पालखी मोरवेकरवाडी, पुजारवाडी, खालची रेवंडी येथे रयतेला भेट देत देत कैलासवासी दिगंबर कांबळी यांच्या घरी 10 मिनिटांच्या विश्रांतीसाठी थांबते.
विश्रांती व चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून पालखी सर्जेकोट येथील क्षेत्रपाल या ठिकाणाला भेट देते. क्षेत्रपालाला भेट दिल्यानंतर आप्पा चव्हाण यांच्या आंबाबागेमार्गे पालखी कांदळगाव रेवंडी सीमेचा अधिकारी या स्थानाला भेट देण्यासाठी निघते. सीमेच्या अधिकाऱ्याला भेट देऊन पालखी सर्जेकोट येथील महापुरुष मांड येथे पोहोचते. या परिसराच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी या ठिकाणी येऊन देवीची ओटी भरतात. ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्री महापुरुष मांडावरून पालखी सर्जेकोट येथील रहिवासी श्री भाऊ जोशी यांच्या घरी प्रस्थान करते आणि तदनंतर पालखी सीमादेवी मंदिराकडे प्रस्थान करते.
सीमादेवी मंदिरात प्रवेश केल्यानंतर अवसारी तत्वे विसावली जातात आणि श्री भाऊ जोशी यांच्या घरी त्यांच्याच मार्फत ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. भोजन संपन्न झाल्यानंतर आणि विश्रांतीनंतर पुन्हा अवसारी तत्वे उभी करून पालखी श्रीदेव चौकचार या स्थळाला भेट देऊन मागील समुद्र किनाऱ्यावर पाण्यात पाय धुवून सुवर्णगडामार्गे मार्गक्रमण करते. समुद्राला भेट देऊन पालखी श्रीदेव हसणारो, श्रीदेव तेलोमाकलो व श्रीदेव पीर या 3 स्थळांना भेट देते. श्रीदेव पीराला भेट दिल्यानंतर समुद्र संगमाला नारळ दिला जातो आणि तदनंतर पालखी पीरवाडी मार्गे श्रीदेव बाबरो या स्थळाला भेट देते. सर्जेकोट येथे जर तुम्ही कधी आलात तर पुरातन हनुमान मंदिराला नक्की भेट द्या. या मंदिराची स्थापना चैत्र शुद्ध 15 शनिवार दिनांक 18 एप्रिल 1876 साली करण्यात आली. बाबरो या स्थळाला भेट देऊन पालखी सर्जेकोट जीटी नजीक असलेल्या महापुरुष या ठिकाणी येते. तदनंतर पालखी अणावकर मेस्त्री यांच्या घरी रयतेच्या भेटीसाठी थांबते आणि तिथून मध्ये कुठेही न थांबता पालखी थेट रेवंडी मधलावाडा येथील श्रीदेव शारंदर या स्थळाला भेट देण्यासाठी निघते.
देखील अर्धी चतुर्थीमा साधून पुढे अर्ध्या चतुर्थीने सुरुवात झालेली असा आणि आतापर्यंत तुझ्या भद्रकालीचे अवसार करतो तुझ्या आपल्या चरणाकडे येऊन श्रीदेव शारंगधराला भेट दिल्यानंतर पालखी देवर्ण्यामार्गे श्री आकार कुलस्वामिनी मंदिराला भेट देऊन रेवंडी गावच्या सीमेवर असणाऱ्या श्रीदेव काशी कल्याणी या स्थळाला भेट देण्यासाठी मार्गक्रमण करते. जुगापती महापुरुष ठिकाणी अवसारी तत्वे विसावली जातात आणि वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय केली जाते. थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा अवसारी तत्वे उभे करून पालखी कांबळीवाडी तांडेलवाडी मार्गे मधलावाडा येथील महापुरुषाला भेट देते. पालखी महापुरुषाजवळ आल्यानंतर नजीकच्या परिसरातील भाविक त्या ठिकाणी येऊन देवीची ओटी भरतात. खापरेश्वराला नारळ देऊन पालखी मधलावाडा भेरेवाडी मार्गे कोणीवाडी येथील श्रीदेव शिक्रोबा येथे भेट देते आणि तेथे ग्रामस्थांच्या वतीने अल्पोपहाराची सोय केली जाते. अखेरीस पालखी पुन्हा फोंडवळ मार्गे मशालींच्या प्रकाशामध्ये श्रीदेवी भद्रकाली देवस्थानाकडे प्रस्थान करते. संपूर्ण वाटेत काळोख असल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने या मशाली पेटवल्या जातात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर अवसारी तत्वे विसावली जातात आणि तदनंतर गाराणे घातले जाते. अशा प्रकारे या डाळप स्वारीची सांगता होते. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.